नमस्कार, मी अक्षता पवार. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत. रत्नागिरीमधील कशेडी बोगदा पुढच्या 15 दिवसांसाठी बंद राहणार आहे. पुलाच्या गडर शिफ्टिंगचं काम सुरू असल्यानं हा बोगदा वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात 15 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईहून गोव्याकडे जाणारी आणि गोव्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक कशेडी घाट मार्गी वळवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील गोकुळ, वारणा, राजाराम बापू या सहकारी संघासह पश्चिम महाराष्ट्रातील खासगी दूध संघांची सुद्धा गाय दूध खरेदी दरात प्रति लिटर 3 रुपयांची कपात केली आहे. 3.5 फॅट व 8.5 SNF दूध 30 रुपये लिटरनं खरेदी केलं जाईल. थेट 3 रुपयांना कात्री लागल्यानं दूध उत्पादक शेतकऱ्यांना तगडा झटका बसलाय. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात काल रात्री 2 गटांमध्ये वाद झाला. या वादातून माळीपेठ भागासह इतर काही ठिकाणची वाहने पेटवून देण्यात आली. यात त्या वाहनांचं प्रचंड मोठं नुकसान झालं. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 23 जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतलंय. घटनेनंतर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय. आज मेहकरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन यावेळी अपर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांनी केले. रात्री जी माळीपेठ भागामध्ये जी घटना झाली जाळपोळची, काय नेमकं कारण होतं, कशामुळे झालं आणि किती लोकांना या संदर्भामध्ये अटक केली, सध्याची परिस्थिती काय आहे? यामध्ये 2 व्यक्तींचा धाब्यावर एक वाद झाला. त्या किरकोळ वादातून ही घटना वाढली. त्यामुळे त्यामध्ये 2 गटांमध्ये यामध्ये मारामारी किंवा जो प्रकार घडला. याबाबत दोन्ही गटाकडून तक्रारी आलेल्या आहेत आणि परस्पर विरोधी गुन्हे दाखल केलेले आहेत. यापैकी 23 आरोपींना अटक केलेलं आहे. इतर काही आरोपी अद्याप शोध सुरू आहे, ते ताब्यात घेण्याचं काम सुरू आहे. सध्या या ठिकाणी एकदम शांतता आहे. तरी नागरिकांना देखील आव्हान आहे की कुठल्याही अफवावर या ठिकाणी विश्वास ठेवू नये. वातावरण अत्यंत शांततापूर्ण आहे. अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.